लोकांच्या मनामध्ये मात्र आत्ताही काँग्रेस आहे, उद्याही राहणार आणि कायम राहणार. तुम्ही किती मोठे लीडर इथं नांदेडमध्ये आणले, भाषणाला वगैरे, तरी पण लोकांचे मन जिंकू शकत नाही. नांदेड महानगरपालिकेचे निवडणुकीचे फक्त शेवटचे 5-6 दिवस उरले आहेत. प्रचार जोराने सुरू आहे. माझ्यासोबत प्रभाग क्रमांक 4 मधले एक उमेदवार आहेत. ताई, आपलं नाव काय आहे आणि आपण कुठल्या विकासाच्या मुद्द्यांना घेऊन या निवडणुकीत उभं टाकलेलं आहेत आणि काय करणार आहेत पुढे? छायाताई कानगुले. मी आता फिरायलोत ना, तर आम्हाला बरेच जण सांगायला, रस्ते पहा, नाल्या पहा, ड्रेनेज वगैरे सगळे मागे जे नाही झालं ते आता पुढे करू म्हणलं. जनता आमच्या सोबतच आहे आणि ते पाठीचे आहेत, आम्ही पुढे करू काम. मी ॲडव्होकेट गंगासागर अतुल पेदेवाड. आपण पाहताय की त्यांना संधी भेटली, त्यांनी संधीचा उपयोग करून घेतला नाही. सगळ्यांनाच त्रास त्याचा होतोय. सर्व सांगतात की त्यांना व्यवस्थित रस्ते नाही आहेत. नाल्यांचं तुम्ही पाहताय की नाल्या आहेत पण रस्ते नाही. ज्या ठिकाणी रस्ते आहेत त्या ठिकाणी नाल्यांमुळे त्यांना त्रास होतो. आपला परिसर स्वच्छ असेल. नगरसेवकांचं बेसिक काय काम आहे, नगरातले रस्ते आणि नाल्या स्वच्छ ठेवायला पाहिजे परिस्थितीतला. पण तोच बेसिक त्यांचं काम त्यांनी केलेलं नाही. त्यांनी संधीचा बिलकुल उपयोग करून घेतलेला नाही. त्यामुळे बाकी नागरिकांना परिसर सगळ्यांना त्रास त्याचा होतोय. आम्ही तेच काम बेसिक आधी करण्याचा प्रयत्न करू. आपल्यासोबत आहेत खासदार साहेब यांचे धर्मपत्नी. मॅडम, पूर्ण शहरामध्ये कसं वातावरण आहे काँग्रेसचं, काय सांगाल? आपण पण प्रचाराला आला आहात. काँग्रेससाठी तर मला आज मी 4-5 दिवसापासून फिरते. काँग्रेससाठी वातावरण मला छान दिसते. कारण आपण जे उमेदवार दिलेले ते सगळे स्वच्छ चेहरे आहेत. त्यामुळं सगळ्यांनी त्याचा विचार नक्कीच करतील. जाहीरनामा कालच प्रकाशित झालेला आहे आपला. तर स्वच्छ नांदेड आणि वाहतुकीचा जो अडथळे येत आहेत, वाहतुकीची अडचण आहे ती व्यवस्थित झाली पाहिजे. पाणीचं, नाल्या, पाणी, रस्ते आणि स्वच्छता, वृक्षरोपण, निसर्ग चांगला होण्यासाठी नांदेड शहर हे व्यवस्थित व्हावं ह्यासाठी जाहीरनामा झालेला. मी अनंत चव्हाण यांची मिसेस. तर गेल्या वेळेस जे आपल्याकडे काँग्रेसकडून 4ही उमेदवार निवडून आले होते, टीम लीडर म्हणून आनंदराव चव्हाणच होते आणि याही वेळेस त्यांनी टीम लीडर आहेत. पण गेल्या वेळेसचे आमचे सगळे तिन्ही उमेदवार आम्हाला सोडून भाजपमध्ये गेलेत. तर ते फक्त पैसा आणि ह्याच्यासाठी गेलेले आहेत. लोकांच्या मनामध्ये मात्र आत्ताही काँग्रेस आहे, उद्याही राहणार आणि कायम राहणार. तुम्ही किती मोठे लीडर इथं नांदेडमध्ये आणले, भाषणाला वगैरे, तरी पण लोकांचे मन जिंकू शकत नाही. त्याच्यामुळं काँग्रेसचाच विजय होणार आणि नगरपालिका, महानगरपालिका ही पूर्णपणे काँग्रेसची येणार. महापौरसुद्धा आपल्याला काँग्रेसचाच मिळणार. प्रभाग क्रमांक 4 मध्ये प्रचार सुरू आहे. त्याच्यामध्ये खासदार रवींद्र चव्हाण यांचे धर्मपत्नी सुद्धा सहभागी होत आहेत आणि मोठ्या प्रमाणात काँग्रेसचा वारा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. बघणं महत्त्वाचं ठरणार आहे की 15 तारखेला नांदेडची जनता आणि विशेषतः प्रभाग क्रमांक 4ची जनता काँग्रेसच्या पॅनलच्या पाठीमागे उभं टाकतील का. खूप खूप धन्यवाद.